जर तुम्ही अंबरनाथ किंवा आसपासच्या परिसरात स्वतःच्या हक्काचं घर शोधत असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। म्हाडाने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अंबरनाथमध्ये तब्बल 2543 नवीन घरांची निर्मिती करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। विशेष म्हणजे यातील एका मोठ्या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवातही झाली आहे। मित्रांनो, प्रॉपर्टी विशेष या यूट्यूब चॅनलवर म्हाडा लॉटरी, सिडको लॉटरी या संदर्भात महत्त्वाचे अपडेट दिले जातात। त्यासाठी प्रॉपर्टी विशेष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा, ज्यामुळे तुम्हाला महत्त्वाचे अपडेट्स मिळत राहतील। चला तर मग समजून घेऊया ही घरे नेमकी कुठे आहे आणि कशी असणार आहेत। म्हाडाचा पहिला प्रकल्प हा अंबरनाथमधील कोहोज खुंटवली येथे साकारला जात आहे। इथे एकूण 1493 घरे बांधली जात असून 26 जून रोजी या प्रकल्पाला पर्यावरण विभागाच्या सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत। त्यामुळे इथलं काम आता वेगाने सुरू झालंय। या 1493 घरांपैकी 617 घरे ही अत्यल्प उत्पन्न गटासाठी म्हणजेच EWS गटासाठी असतील, तर 876 ही घरे अल्प उत्पन्न गटासाठी म्हणजेच LIG गटासाठी उपलब्ध करून दिली जातील। याशिवाय राहणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी इथे 34 दुकाने देखील उभारली जाणार आहेत। आता वळूया म्हाडाच्या दुसऱ्या मोठ्या प्रकल्पाकडे, जो अंबरनाथच्या शिवगंगानगर परिसरात येणार आहे। इथे एकूण 1050 घरे बांधण्यात येणार आहे। या प्रकल्पाचा संपूर्ण नकाशा म्हणजेच मॅप तयार झाला असून त्याला अंतिम मंजुरी मिळण्याची प्रक्रिया सध्या वेगाने सुरू आहे। सर्व परवानग्या मिळताच लवकरच इथेही प्रत्यक्ष काम सुरू होईल। या 1050 घरांपैकी 330 घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी म्हणजेच EWS कॅटेगरीसाठी असतील, तर 720 घरे अल्प उत्पन्न गटासाठी म्हणजेच LIG कॅटेगरीसाठी असतील आणि त्यासोबतच दैनंदिन गरजांसाठी या ठिकाणी 13 दुकाने असणार आहेत। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ही घरे आपल्याला कधी मिळणार? तर मित्रांनो, सध्या म्हाडाच्या कोकण मंडळाची सुमारे 8000 घरांची लॉटरी लवकरच जाहीर होणार असल्याची चर्चा आहे। जर या आगामी लॉटरीमध्ये अंबरनाथच्या या 2543 घरांचा समावेश केला तर ही लॉटरी तब्बल 10,500हून अधिक घरांची असू शकते। त्यामुळे आतापासूनच तयारी ठेवली तर ऐन वेळेवर धावपळ होणार नाही। म्हाडा लॉटरी, सिडको लॉटरीच्या अपडेट्ससाठी प्रॉपर्टी विशेष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।